हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी इथे तुम्हाला पावभाजी दाखवते। इथे तुम्ही पहा, मी इथे भाज्या 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घेतलेल्या आहेत। बटाटा, फ्लावर, टोमॅटो, गाजर आणि शिमला मिरची। आता आपण इथे साहित्य बघूयात। इथे मी 2 ते 3 कांदे बारीक असे चॉपरने कट केलेले आहेत, कोथिंबीर, लाल मिरची पावडर आणि हा पावभाजी मसाला सुहानाचा। आणि इथे थोडीशी आपल्याला आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे। इकडे आपण कढई गरम होण्यासाठी ठेवली होती, त्याच्यामध्ये अंदाजे 2 पळ्या तेल घालायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर कांदा बारीक केलेला आपण त्यामध्ये घालून घेऊया। बारीक करून थोडंफार हलवून घ्या। इथे तुम्ही पहा, आपण शिजवून घेतलेल्या भाज्या स्मॅशने बारीक करून घेतलेल्या आहेत। आता इथे तुम्ही पहा, इथे मी आता अंदाजे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे। पेस्ट घातल्यानंतर आपण थोडे हलवून घ्या। दोन 3 मिनिटे आता असेच राहू द्या, म्हणजे आपला कांदा लालसर असा भाजेल। या प्रकारे तुम्ही पावभाजी नक्की बनवून पहा, एकदम कमी साहित्यामध्ये। आता आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे आहेत। हा मी पावभाजी मसाला घातलेला आहे, अंदाजे 2 चमचे, आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची। आता थोडेसे हलवून घ्या। आणि मीठ मी भाज्या शिजवायला ठेवतानाच मी चवीपुरतं मीठ टाकलेलं होतं। आता इथे आपण 2 मिनिटांनी स्मॅशने बारीक करून घेतलेल्या भाज्या त्यामध्ये घालून घेऊया। ते घातल्यानंतर आपण थोडंसं हलवून घेऊ। इथे तुम्ही पाहू शकता, पावभाजीला छान असा कलर येत आहे, नॅचरल। आता आपल्याला त्यामध्ये लागेल तेवढं पाणी घालायचे आहे, तुमच्या क्वांटिटीनुसार। आणि आता तुम्हाला इथे तुम्ही पहा, 2 ते 3 मिनिटं आता भाजी उकळून घ्यायची आहे। त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आपण। इथे तुम्ही पहा, आपली पावभाजी बनवून तयार आहे। आता पावभाजी आपल्याला गॅस बंद करून सर्व करून घ्यायची आहे। तुम्हाला माझी पावभाजीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।